आज मनोहरलालजीच्या घरी पाहुण्यांची रांग लागली होती आणि तसे होणे स्वाभाविक आहे, कारण आज मनोहरलालजी यांनी सलग 35 वर्ष सरकारी सेवेत काम केले होते. ते निवृत्त होणार होते. त्याच निमित्ताने त्यांच्या घरी निवृत्तीचा समारंभ आयोजित केला होता. सगळ्या नातेवाईकांना आणि जवळपासच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. "अहो, तुम्ही कुठे गेलात?" सुशीलाताई म्हणाल्या आणि मनोहरलालजींना शोधत त्यांच्या खोलीत पोहोचल्या. "तुम्ही इथे उभे आहात आणि तिकडे पाहुणे तुमच्याबद्दल विचारत आहेत, पण तुम्ही इथे स्वतःच्या विचारांमध्ये हरवून गेलात." सुशीलाताईंनी मनोहरलालजीकडे पाहतच त्यांच्या चेहऱ्याची चिंता ओळखली आणि विचारले, "काय झालं? काही बिनसलं का? गेल्या 35 वर्षात तुम्हाला इतकं उदास मी कधीच पाहिलं नाही." सुशीला निवृत्तीनंतरच आयुष्य कसं असेल हाच विचार करतोय. आता हे घरही सोडावं लागणार आहे, जिथे आयुष्याची 35 वर्ष घालवलीत. कितीतरी आठवणी आहेत या घराशी जोडलेल्या. या घरात आपण सुखादुखाने अनेक क्षण अनुभवले. आता या घराकडे पाहिलं तरी मला आपल्या हसणाऱ्या खेळणाऱ्या कुटुंबाचा भास होतो. असं म्हणत मनोहरलालजींनी एक खोल श्वास घेतला आणि उदास स्वरात सांगितलं. यावर उत्साही स्वरात सुशीलाताई म्हणाल्या, "अहो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता मुलगा आणि सून तुमची सेवा करतील. नातवंडही आपल्याला खूप रमवतील. दिवस कसे जातील कळणार नाही." मनोहरलालजी आणि सुशीलाताईंना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. त्यांचा मोठा मुलगा रोहनचं लग्न झालेलं होतं, तर दुसरा मुलगा अविवाहित होता. त्याची मुलगी रुची एक संपन्न कुटुंबात लग्न करून स्थिर झाली होती. त्यामुळे सुशीलाताई आणि मनोहरलालजींना तिच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. यावेळी मोठा मुलगा रोहन त्यांच्या आईवडिलाकडे येऊन म्हणाला, "बाबा, निवृत्तीनंतर चिंता करण्यासारखं काय आहे? तुम्ही आता निवृत्तीचा आनंद घ्या. आम्ही तुमच्या सोबत राहणार आहोत. तुम्ही जे हवं ते करा. 2 मुलं आहेत तुमच्यासाठी, मग काळजी कसली?" सुशीलाताई म्हणाल्या, "मीही हेच म्हणते, पण हे आहेत की उगाच काळजी करत बसले आहेत." अजूनही या विषयावर चर्चा सुरू असताना छोटा मुलगा मोहन त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, "बाबा, आज मला तुमच्यासाठी एक सरप्राईज द्यायचा आहे." "अरे सांग, काय सरप्राईज आहे तुला? कुठे चांगली नोकरी मिळाली आहे का?" मनोहरलालजीने विचारले. "नाही बाबा, मला एक मुलगी आवडते. तिच्याशी मला लग्न करायचं आहे." मोहन म्हणाला. हे ऐकून मनोहरलालजी क्षणभर थबकले. त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. यावर सुशीलाताई मुलाच्या या गोष्टीने खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांनी विचारलं, "अरे, कोण आहे ती मुलगी? कुठे राहते? काय नाव आहे तिचं?" "अगं आई, श्वास तरी घे, सगळं सांगतो." मोहन म्हणाला, "तिचं नाव अंजू आहे. ती माझ्यासोबतच MBA करते." हळूहळू बोलणं झालं आणि ती मैत्री कधी प्रेमात बदलली हे कळालंच नाही. मनोहरलालजींना मुलाच्या या गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, पण सुशीलाताईच्या उत्साहामुळे त्यांनी आपला राग आवरला. त्याच वेळी मोहनने आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. "आई, पण तिच्या घरच्यांची एक लहानशी अट आहे." "अट? अरे, लग्नाच्या बाबतीत कसली अट?" सुशीलाताईंनी विचारलं. "आई, अंजूच्या वडिलांची अट आहे की मी घरजावई बनून त्यांच्या घरी राहायला जायचं. तेव्हा ते या लग्नाला परवानगी देतील." हे ऐकताच सुशीलाताईच्या पायाखालची जमीन सरकली. त्या जोरात म्हणाल्या, "असं कधी होणार नाही." आणि नंतर आपल्या रागावर ताबा ठेवला. शांतपणे म्हणाल्या, "समजून घे बेटा, असं करून ती मुलगी आणि तिची आईवडील तुला गुलाम बनवून ठेवतील." मोहन म्हणाला, "नाही आई, असं नाही होणार आहे. घरजावी होण्यात काय वाईट आहे? याचं काही ताण नाही. जेव्हा आम्ही एकमेकांसोबत जीवन घालू इच्छितो, पण आम्ही इथे राहिलो किंवा तिथे राहिलो, काय त्याने फरक पडतो? आमचं एकत्र आहे." मोहनच्या या बोलण्यावर मनोहरलालजी तात्काळ उठून रागाच्या भरात त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. "ही छोटीशी गोष्ट वाटते तुला? मूर्ख! किती दिवस झाले तुला आणि त्या मुलीला भेटून, आणि आता तुला तुझ्या आईवडिलांपेक्षा तिची आईवडील जास्त प्रिय वाटत आहेत? ज्यांनी तुला जन्म दिला या वडिलांच्या अंगावर तू खेळला आणि मुलाच्या सर्व गरजा तोंडात ठेवून पूर्ण केल्या, त्या सर्वांना तू विसरून जात आहेस आणि त्यांच्यापासून दूर जात आहेस. असं कधी होणार नाही. असं कधी होणार नाही." सुशीलाताई त्यांना शांत करत म्हणाल्या, "अहो, असं तरुण मुलावर कोणी हात उचलतं का? आपण असं राग न करता समजून घ्या." वडिलांची प्रतिक्रिया पाहून मोहन रागात म्हणाला, "तुम्ही काहीही म्हणला तरी मी अंजूसोबतच लग्न करणार आहे."
मग त्यांच्यासाठी तुमची सहमती असो किंवा नसो. असं म्हणत मोहन घरातून बाहेर निघून गेला. मनोहरलालजी आपलं डोकं पकडून खाली बसले. हे देवा, इतक्या खास दिवशी हे गिफ्ट दिले आहे मला माझ्या मुलाने. या घडीला मला असं काही पाहावं लागेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. काही दिवसानंतर मनोहरलालजीचं चिंतन सुरू होतं, कारण घर रिकामं करण्याची वेळ जवळ आली होती. त्याचवेळी कुरिअर मोठ्या मुलाच्या नावाने आला. सुशीलाताई जी उत्सुकताने ते उघडून वाचत होत्या, पत्र वाचून त्या स्तब्ध होऊन गेल्या. त्यांचे डोळे विस्तारले. मनोहरलालजींनी त्यांना पाहिलं आणि विचारलं, काय झालं सुशीला? सुशीलाताईंनी त्यांच्या हाताचं पत्र त्यांना दिलं. ते पत्र वाचल्यावर मनोहरलालजींना धक्काच बसला आणि ते खाली बसले. त्यांच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. ते एकटक त्या पत्राकडे पाहत राहिले. त्यांच्या उघड्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपलं दुःख आणि वेदना मनात दाबत सुशीलाताई बोलल्या, तुमच्या मोठ्या मुलाला परदेशात नोकरी मिळालेली आहे. तो आता आपल्यापासून कायमचा दूर होऊन जाईल. चला, चांगली गोष्ट आहे. सुशीलाताई, आपला हुशार मुलगा प्रगतीच्या मार्गावर जात आहे. मनोहरलालजी सुशीलाजींना दिलासा देत म्हणाले. धाकट्या मुलाने दिलेलं दुःख अजून ओलच होतं की आणखी एक दुःख? हे बोलत असताना त्यांचा कंठ दाटून आला होता. या परिस्थितीत मनोहरलालजी आणि सुशीलाजी दोघंही मोठ्या मुलाच्या परदेशात नोकरीच्या बातमीने आतून पूर्णपणे हताश झाले. मनोहरलालजी विचार करत करत मागील आठवणीत हरवले. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना परिश्रमाने आणि इमानदारीने शिक्षित केले. त्यांच्या कष्टामुळेच आज दोन्ही मुलं चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे आणि त्यांची मुलगी एक चांगल्या घरात विवाह करून सुखी आहे. त्यांनी मनात म्हटलं, हे देवा, आम्हाला आणखी किती वेदना सहन कराव्या लागणार आहेत. आता मोठा मुलगा देखील आपल्यापासून दूर जाईल. हे दुःख सहन करणे फार कठीण आहे. सुशीलाजी विचार करत बोललेल्या, बेटा, तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती. तू कधीही आमच्या विचारांची कदर केली नाही आणि आम्हाला एकाकी होण्याच्या कगारावर आणून ठेवलं. मनोहरलालजी आपल्या मनात विचार करत होते, आता आम्ही कुठे जाऊ? हे घर ही काही दिवसात आमच्याकडून घेतले जाईल. सुशीला याच गोष्टीची चिंता करत बसल्या होत्या. मनोहरलालजी त्यांना म्हणाले की तू चिंता का करतेस सुशीला? माझ्या रिटायरमेंटचे पैसे आले आहेत आणि माझी पेन्शनही येत आहे. आपल्याला आरामाने आपला खर्च पुरवता येईल. आपल्या गरजा कमी झाल्या आहेत आणि राहिली गोष्ट आपल्या राहण्याची, तर आपण वृद्धाश्रमात सोय होईल. त्यांच्या आवाजात थोडा थरकापच होता. मनोहरलालजी सुशीलाजींना दिलासा देत बाहेर गेले, पण त्यांच्या डोळ्यातील वेदना सुशीलाजींपासून लपवल्या नाहीत. तेवढ्यात घराची घंटी वाजली. दरवाजा उघडला आणि समोर मुलगी आणि जावई उभे होते. सुशीलाजींनी आपल्या भावना मनात दडपून टाकत त्यांना आत घेतले. मुलीने विचारले,